श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा एकदा मी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। कसे आहात सर्वजण? मजेत ना? मस्त। सर्वांना मी आज सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी तुम्हाला वरचं जो मेसेज आहे तो पाहून तर लक्षात आलंच असेल की आपला व्हिडिओ हा कशासाठी आहे। तरी पण एकदा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी सांगू इच्छिते की आज मी हा व्हिडिओ तुम्हासाठी घेऊन आलेले आहे। घरात कोहळा का व कुठे बांधावा? आपण शुद्ध भाषेमध्ये याला कोहळा म्हणतात आणि ज्या ग्रामीण भागामध्ये याला कवाळं पण म्हटलं जातं। आणि ॲक्च्युली हे जे कोहळा आहे तो नक्कीच याचा फायदा होतो। आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी पण माझ्या आजी वगैरे सर्व बांधायचे, हे अमावस्या दिवशी बांधायचे, अमावस्या। आणि तर चला मग या संदर्भातली मी तुम्हाला माहिती आज सांगणार आहे। ह्याचे काय फायदे आहेत, त्याने काय नुकसान होते किंवा ह्याचं आपण काय काय उपयोग करू शकतो आणि कशासाठी करू शकतो ते। तर सर्वात अगोदर तर मी सांगते घरात कोहळा बांधल्याने आपल्याला काय फायदा होतो। मित्रांनो, घरात कोहळा बांधल्याने आपल्या घराला नजर लागत नाही, तसेच घरातील वाईट शक्ती व नकारात्मकता निघून जाते। आणि सांगायचं झालं तर जेव्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगते मित्रांनो, जेव्हा ही नजर लागते आपल्या घराला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना नजर लागली तेव्हा हे कोहळ्याची जादू म्हणजे हा कोहळा नाचतो। पूर्ण तुम्ही ग्रीन कोहळा बांधाल तेव्हा हा कोहळा नजर लागली असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तेव्हा हा कोहळा सडतो, नाचतो आणि पिवळा पिवळा पडून वाळतो, सुकतो। तेव्हा तो आपल्याला चेंज करायचा आहे, तो काढून पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि नवीन कोहळा बाजारामध्ये जो मिळतो त्याला एक शिकं बोलतात, तो शिक्यामध्ये बांधून त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं आणि वरती बांधायचा घरामध्ये। असंही एक प्रकार आहे जो कोहळा बांधला जातो। घराच्या बाहेरही बांधतात आणि घराच्या आतमध्येही बांधू शकता तुम्ही। आणि नंबर 2ला उपाय मी सांगू इच्छिते मित्रांनो, एक नारळाच्या आकारा एवढा कोहळा घेऊन त्याला स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावावे, बाजूलाच काजळ लावावे। आता एक लाल कपड्यात हा कोहळा व त्याच्याबरोबर चिमूटभर तांदूळ व पांढरे फूल घालून बांधावे आणि हा कोहळा घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस बांधावा। मित्रांनो बघा, यावरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणखीन खूप सखोल अशी माहिती नाही आहे, तर मी ही माहिती सखोल जी आहे याच्या मागची ती मी सांगणार आहे। आणि मी नेहमीच त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या व्यतिरिक्त पण जी सखोल माहिती आहे ती मी सांगत असते, तेव्हा व्हिडिओ हा तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, ऐकायचा आहे। तर बघा, ह्यावरती मित्रांनो जसं सांगितले कोहळा धुवायचा आहे। कोहळा नाही धुतला तरी चालतो किंवा जेव्हा तुम्ही धुवाल तर तो कोहळ्याचा हात स्वच्छ धुवायचा आहे। जेव्हा ही कोहळ्यावरती जे पांढरं आवरण म्हणजे जे काय बोलतो आपण, पांढरा थर लागलेला असतो, जो आपण बोटांना कोहळ्याला लावल्यानंतर आपल्या बोटं पांढरी होतात बघा, ते जर चुकून केसांना लागलं तर आपली केस हे पांढरे होतात। हे तितकंच 100% खरं आहे। तेव्हा तुम्हाला जपून हे कोहळा बांधायचा आहे। नंतर तुम्हाला स्वच्छ साबणाने हात धुवायचा आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे। बघा मित्रांनो, हे व्हिडिओमध्ये नव्हतं, मी नेहमीच सांगते की आपल्यावरच्या स्क्रिप्टपेक्षाही खूप सखोल आणि खोलवर जी माहिती असते आणि जी 100% खरी असते तीच माहिती मी माझ्या प्रेक्षकांना नेहमी सांगत आलेली आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने कोहळावरती बांधायचा आहे। आणि जेव्हा हा कोहळा सडेल म्हणजे महिन्याने सडतो, जर कोणाच्या घरामध्ये जास्तच निगेटिव्ह एनर्जी असेल, नजर लागलेली असेल किंवा कोणी असं ते आपापला विश्वास ठेवण्यावरती आहे, जर कोणी काही जास्तच नजर किंवा काही केलं असतं तर ते जास्तच सडतं आणि तो सडल्यानंतर आपल्याला तो चेंज करायचा आहे, पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब